माझं नाव स्नेहा आहे। मी खूप श्रीमंत कुटुंबातून होते। मी 4 भावांची एकुलती एक बहीण होते। माझे आईवडील खूप वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले होते, पण माझ्या 4ही भावांनी मला आई-वडिलांचं दोघांचंही प्रेम दिलं। त्यांनी इतक्या लाडाने आणि प्रेमाने मला वाढवलं की कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही। मी ज्या गोष्टीची मागणी करायचे ती वेळेपूर्वीच माझ्याकडे असायची। मी गावात राहणारी एक साधी भोळी मुलगी होते। माझे मोठे भाऊ गावाचे सरपंच होते आणि दोघे लहान भाऊ परदेशात शिक्षणासाठी गेले होते, तर एक भाऊ गावातच डॉक्टर होता। माझं आयुष्य खूप आनंदात आणि समाधानात चाललं होतं। एक दिवस मी माझ्या भावाकडे स्मार्टफोनची मागणी केली। मी बघायचे की हल्ली प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, मुलगा असो वा मुलगी, सगळे मोबाईल वापरतात। लोकांना बघून मलाही मोबाईल वापरायची इच्छा झाली आणि म्हणून मी माझ्या भावाकडे मागणी केली। माझ्या मोठ्या भावाने लगेचच मला एक नवीन स्मार्टफोन आणून दिला। नवीन मोबाईल बघून मी खूपच खुश झाले। मी सोशल मीडियावर माझं अकाउंट बनवलं। मी छान छान फोटो काढायचे। मी खूप सुंदर होते। जेव्हा मी सोशल मीडियावर माझे फोटो अपलोड करायला लागले तेव्हा भरपूर लाईक्स आणि कमेंट्स यायला लागल्या। लोक मला खूप पसंत करू लागले। एक दिवस सोशल मीडियावर माझी ओळख अभिषेक नावाच्या मुलाशी झाली। तो मुलगा खूप समजूतदार होता। त्याने मला समजावलं की तू तुझे फोटो सोशल मीडियावर टाकू नकोस, कारण काही लोक त्याचा गैरवापर करतात। मग मी माझे सगळे फोटो डिलीट करून टाकले। हळूहळू माझी आणि अभिषेकची मैत्री वाढत गेली आणि कधी ती मैत्री प्रेमात बदलली आम्हाला कळलंच नाही। मी दररोज अभिषेकशी फोनवर बोलायचे, आम्ही चॅटिंग सुद्धा करायचो। मी गावात राहणारी मुलगी होते आणि अभिषेक शहरातला मुलगा होता। अभिषेक माझ्यावर खूप प्रेम करायला लागला होता आणि मी सुद्धा त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले होते। आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो होतो। एक दिवस मला कळलं की माझ्या भावांनी गावातीलच एका वकिलासोबत माझं लग्न ठरवलं आहे। पण मी तर अभिषेकावर प्रेम करत होते, मग मी दुसऱ्याशी लग्न कसं करू शकत होते? मी माझ्या बहिणीला सगळं खरं खरं सांगितलं। अभिषेकशी ओळख कशी झाली, आमचं बोलणं कशाप्रकारे सुरू झालं। वहिनीने जेव्हा हे दादाला सांगितलं की स्नेहाचं एका मुलावर प्रेम आहे आणि ते सोशल मीडियावरून सुरू झालं, तेव्हा माझ्या भावाने माझ्या हातून मोबाईल हिसकावून घेतला। त्याचं म्हणणं होतं की त्या मुलाशी बोलणं ताबडतोब बंद कर, अशा लोकांच्या बोलण्याला बळी पडू नकोस। असे लोक नेहमी फसवतात। सोशल मीडियावर राहणारे बरेचसे मुलं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतात। पण अभिषेक असा नव्हता। मी माझ्या भावाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही माझं ऐकलं नाही। माझ्या भावाची इच्छा होती की मी अभिषेकला विसरून जावं, पण माझ्यासाठी ते शक्यच नव्हतं। जेव्हा मी हे सगळं अभिषेकला सांगितलं, तेव्हा तो मला म्हणाला, तू घरातून पळून ये, मी तुला दुसऱ्याचं होताना पाहू शकत नाही। भावाने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याचं काहीच ऐकलं नाही। आणि एका रात्री मी घरातून पळून गेले। सगळ्यांच्या लपवून, अंधारात, शांतपणे घराबाहेर निघाले। कोणालाही कळू दिलं नाही आणि मी अभिषेकने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले। जेव्हा मी पहिल्यांदा अभिषेकला भेटले, तेव्हा मी खूपच आनंदी झाले, कारण मी त्याला पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहत होते। अभिषेकही मला बघून खूप खुश झाला होता। अभिषेकच्या कुटुंबात कोणीच नव्हतं आणि तो ज्या शहरात राहत होता, तिथेच त्याने मला आपल्या सोबत ठेवून घेतलं। तो भाड्याच्या घरात राहत होता। आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं। त्यानंतर आम्ही नवरा-बायको झालो आणि आमचं आयुष्य खूप सुंदर चालू झालं। अभिषेक खूप मेहनती मुलगा होता। तो आपलं काम खूप मेहनतीने आणि इमानदारीने करायचा। त्याच्यासोबत राहून मला खूप आनंद होत होता। मी घरातून पळून आले होते। नक्कीच माझ्या भावांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला असेल, पण आता मला त्याचा काही फरक पडत नव्हता। मी माझ्या नवऱ्यासोबत खूप आनंदात होते। जर मी माझं घर सोडून आली नसते, तर माझ्या भावांनी माझे लग्न कुठेतरी दुसरीकडे लावून दिले असते आणि मला अभिषेकपासून दूर व्हावं लागलं असतं, जे मला अजिबात मान्य नव्हतं। मला अभिषेकावर इतकं प्रेम झालं होतं की मी त्याच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली होते। अभिषेक माझ्या अगदी छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करायचा। त्याला या गोष्टीची जाणीव होती की मी त्याच्यासाठी माझं सगळं काही सोडून आली आहे। मी आयुष्यात घेतलेल्या त्या निर्णयाबद्दल कधीही पश्चाताप केला नाही। पण एक दिवस असं काही घडलं, ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती। माझ्या आनंदाला जणू कुणाची नजर लागली होती। एक दिवस मला फोन आला की तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मी धावत हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे पाहिलं की माझ्या नवऱ्याने जगाचा निरोप घेतला होता। अभिषेकचा मृत्यू झाला होता, म्हणजे माझं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं। ज्याच्यासाठी मी गाव सोडून शहरात आले होते, तोच आज मला एकटीला सोडून निघून गेला होता। मी रडून रडून जीवाचा आकांत केला होता। मी माझ्या नवऱ्याचे अंत्यसंस्कार केले। त्याच्या कुटुंबात कोणीच नव्हतं आणि आता माझ्यासाठीही कोणीच नव्हतं, कारण तोच माझं सगळं काही होता आणि तोही आता नव्हता। आता मी अगदी एकटी पडले होते। मी जास्त शिकलेलीही नव्हते आणि मला कधी वाटलंही नव्हतं की असं काही माझ्यासोबत होऊ शकतं। माझी सगळी ओळख, माझे डॉक्युमेंट्स, सगळं काही माझ्या भावांच्या घरातच होतं। मला कुठे नोकरीही मिळू शकत नव्हती, कारण माझ्याकडे स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी काहीच नव्हतं। अजून माझं आणि अभिषेकचं लग्न होऊन फक्त 2च महिने झाले होते।
अभिषेकच्या मृत्यूनंतर मी माझ्या भावांशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मला सरळ नकार दिला. ते म्हणाले, आमच्यासाठी तू मेली आहेस. आता तुला पुन्हा घरी यायची काहीच गरज नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी सगळ्या गावात ही बातमी पसरवली होती की मी मेली आहे. त्यांनी कुठून तरी एक बनावट मृतदेह आणून लोकांना सांगितलं की ती मी आहे आणि एका अपघातात माझा मृत्यू झाला आहे. खरं तर मला हे उत्तर मिळणार हे मला आधीच माहीत होतं, पण आता माझं आयुष्य कसं जगायचं हा मोठा प्रश्न होता. माझ्यावर तर दुःखाचा आणि संकटांचा डोंगरच कोसळला होता. अभिषेकचं निधन होऊन 1 महिना झाला होता. काही दिवस तरी आजूबाजूचे लोक माझी मदत करत राहिले, पण कोणी किती दिवस मदत करणार? मी घरातली एखादी वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करत होते. पण एक दिवस घरमालकाने भाडं न दिल्यामुळे मला घराबाहेर काढलं. आता विकायला काहीच उरलं नव्हतं. मी खूपच त्रस्त झाले होते. माझ्या आयुष्यात इतके वाईट दिवस आले की मला रस्त्यावर भीक मागावी लागली. कोणी काही खायला दिलं तर खायचं, नाहीतर उपाशीच राहायचं. माझं जीवन दिवसेंदिवस अधिकच खराब होत चाललं होतं. एक दिवस मी रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होते. माझ्याकडे राहण्यासाठी कोणताही आश्रय नव्हता, म्हणून मी रस्त्याच्याच कडेला दिवस रात्र काढत होते. त्या दिवशी एका माणसाने मला काही पैसे दिले. मी अक्षरशः भुकेने तडफडत होते. मी त्या माणसाचे पाय पकडले आणि म्हणाले, साहेब, 2 दिवसांपासून काही खाल्लं नाही, कृपया काहीतरी खायला द्या. मी खूप त्रासात आहे. माझ्याकडे राहण्यासाठी सुद्धा कोणतंही ठिकाण नाही. जिथे मी राहत होते तिथल्या मालकाने मला घरातून काढून दिलं. मी भाड्याने राहत होते आणि कोरडी भाकरी खाऊन दिवस काढत होते. पण आता तर ती कोरडी भाकरी सुद्धा नशिबात नाही. म्हणून मला भीक मागावी लागते. कृपया काहीतरी खायला द्या, नाहीतर मी उपासमारीने मरून जाईन. त्या माणसाने मला विचारलं, तू माझ्यासोबत घरी येशील का? हे ऐकून मी थक्क झाले. त्याने सांगितलं की माझी बायको मरण पावली आहे. मला 4 वर्षांचा एक मुलगा आहे. मला अशी कुणीतरी हवी आहे जी त्याची देखभाल करू शकेल. तुझं आयुष्य सावरू शकतं. जर तू त्याची काळजी घेऊ शकली तर मी तुला घरात राहायला आश्रय देईन, तुला जेवणही मिळेल. तसं पाहायला गेलं तर माझं आयुष्य अगदीच अंधारात गेलं होतं. माझ्याकडे राहण्यासाठी काहीच नव्हतं. घरमालकाने घरातून काढून दिलं होतं. मी रस्त्यावर भटकत फिरत होते. कोणी जेवायला दिलं तर खायचं, नाहीतर उपाशी राहायचं. ह्या सगळ्यांचा विचार करून मी त्या माणसासोबत जाण्याचं ठरवलं. कारण त्यावेळी मला फक्त माझी भूक दिसत होती, बाकी काहीच नाही. म्हणूनच मी ताबडतोब तयार झाले आणि त्या माणसासोबत त्याच्या घरी गेले. मी त्याच्यासोबत गेले तर त्याचं घर खूप मोठं होतं आणि तो एक अतिशय श्रीमंत माणूस होता. त्याच्या घरात त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं, फक्त एक छोटा मुलगा होता, जो 4 वर्षाचा होता. त्या माणसानं मला जेवण दिलं आणि म्हणाला, आधी नीट पोटभर खा. मी खूप भुकेली असल्यामुळे मी पोटभर जेवण केलं. त्यालाही मला पाहून हे जाणवलं होतं की मी खूप भुकेली आहे, म्हणून त्यानं काहीही विचारपूस केली नाही. जेवण झाल्यावर त्यानं मला विचारलं, आता तू सांग, तू कोण आहेस? तुझ्याविषयी मला सगळं काही सांग. माझ्या डोळ्यांसमोर माझा संपूर्ण भूतकाळ फिरत होता. मी विचार करत होते की या माणसाला मी माझा भूतकाळ कसा सांगू? मी कोण आहे हे सांगणं खूप कठीण वाटत होतं. पण तो म्हणाला, तू जर मला तुझ्याविषयी सांगितलंस तर मी तुझ्या राहण्याची सोय करीन. तू या घरात आरामात राहू शकतेस. इथे तुला कोणतीच अडचण होणार नाही. या घरात मी आणि माझा मुलगाच राहतो, दुसरं कोणीच नाही. घरात कामासाठी नोकर आहेत. मी त्याला सांगितलं, माझं नाव स्नेहा आहे आणि मी एका खूप श्रीमंत कुटुंबातून आलेली आहे. मला 4 भाऊ आहेत आणि मी त्यांची लाडकी एकुलती एक बहीण आहे. मी एका गावाची रहिवासी आहे. सोशल मीडियावर एका मुलावर मला प्रेम झालं आणि त्याच्यासाठी मी माझं गाव सोडलं. इथे आल्यावर माझं आयुष्य खूप छान चाललं होतं. पण एका अपघातात माझ्या पतीचं निधन झालं आणि माझ्यावर संकटांचा डोंगर कोसळला. परिस्थिती इतकी वाईट झाली की मला रस्त्याच्या कडेला भीक मागावी लागली. 2 दिवसांपासून मी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून मी तुमच्या पायात होऊन काही खाण्यासाठी भीक मागत होते. तुम्ही मदत केली नसती तर मी उपासमारीने मरून गेले असते. त्या माणसानं मला सांगितलं, तू माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखी आहेस. तू माझ्या घरी आरामात राहू शकतेस, पण तुला बदल्यात माझ्या मुलाची नीट काळजी घ्यावी लागेल. मी तुला सुखी ठेवीन. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, म्हणून माझ्या मुलाची देखभाल व्यवस्थित होत नाही. मला अशी एखादी मुलगी हवी आहे जी त्याची आई बनून त्याचं संगोपन करू शकेल. त्यांनी माझी त्यांच्या मुलाशी भेट करून दिली आणि म्हणाले, हा आहे माझा मुलगा आणि याचं नाव वंश आहे. याच्या जन्मानंतर लगेचच याची आई त्याला सोडून गेली होती. मी त्या माणसाच्या मुलाला कुशीत घेतलं आणि त्याच्यावर प्रेम करू लागले. मी म्हणाले, आज माझा मुलगा असता तर तोही याच्यासारखाच दिसला असता. लग्नाच्या 1 महिन्यानंतरच मी प्रेग्नेंट झाले होते, पण माझं अबॉर्शन झालं आणि मी माझं बाळ गमावलं. मी तुम्हाला वचन देते की मी वंशला माझा स्वतःचा मुलगा समजून त्याचं संगोपन करीन, असं मी त्यांना सांगितलं. वंशची काळजी घेणं मला खूप आनंद देत होतं. माझी जबाबदारी एवढीच होती की वंशला वेळेवर जेवण द्यायचं, त्याला वेळेवर झोपवायचं आणि त्याचे कपडे बदलायचे. बाकी घरातली सगळी कामं नोकर करत होते. एक दिवस सकाळी मी उठले तर पाहिलं की वंश पलंगावर नव्हता. मी उठून बाहेर आले आणि साहेबांना विचारलं, साहेब, वंश कुठे आहे?
तो आपल्या बिछाण्यावर नाहीये. साहेब म्हणाले, संध्याकाळपर्यंत तो घरी परत येईल. मी साहेबांना अनेक वेळा विचारलं की तो कुठे जातो आणि संध्याकाळपर्यंत कुठे असतो, पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. ते घराचे मालक होते, त्यामुळे मी त्यांना हट करून विचारू शकत नव्हते. कारण जर त्यांनी मला घरातून काढून दिलं असतं तर मी कुठे गेले असते. रोज संध्याकाळी वंश घरी परत यायचा. रात्री मी त्याला झोपवायचे आणि सकाळी उठल्यावर पाहायचे तर तो बिछाण्यावर नसायचा. पण संध्याकाळी मात्र तो परत यायचा. मी जेव्हा जेव्हा साहेबांना वंशविषयी विचारायचे तेव्हा ते म्हणायचे, मी तुला सांगितलं ना की तू या गोष्टींपासून दूर राहा. कुठे जातो, काय करतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये. तुझं काम फक्त मुलाची काळजी घेणं आणि त्याचं नीट संगोपन करणं एवढंच आहे. तुला जे काम दिले फक्त तेवढंच कर. त्यामुळे मी त्यांना काही विचारणं सोडून दिलं. एका रात्री मी वंशसोबत झोपलेली असताना मध्यरात्री मला झोप लागली. मी पाहिलं की वंश बिछाण्यावरच होता. मी जागीच राहिले, पण कधी डोळा लागला हे मला कळलंच नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे वंश बिछाण्यावर नव्हता. मग मी उठून बाहेर आले. मी बाहेर आले तर साहेब माझ्याकडे पाठ करून बसले होते. मी चप्पल न घालता बाहेर आले होते, म्हणूनच साहेबांना माझ्या पावलांचा आवाजही आला नाही. साहेब मोबाईलमध्ये बिझी होते. मी त्यांना बघून थक झाले आणि थोडी घाबरले सुद्धा. मी परत माझ्या खोलीत आले. यापूर्वी मी कधीच विचार केला नव्हता की साहेब नेमकं काय काम करतात. मला तर फक्त माझं काम करणं महत्त्वाचं वाटायचं. या घरात मला सगळं मिळत होतं, म्हणून मी फार काही विचार केला नव्हता. पण एक दिवस मी तिथे काम करणाऱ्या इतर नोकरांना साहेबांबद्दल विचारायला सुरुवात केली. मी विचारलं की साहेब नेमकं काय काम करतात, तर तिथल्या एका नोकरानीने सांगितलं की साहेब पोलीस इन्स्पेक्टर आहेत. हे ऐकून मी थक्क झाले. मी एका पोलिसाच्या घरी राहत होते. हे ऐकून मी विचार केला की कदाचित त्यांनीच माझी मदत केली असावी. मला वाटलं की साहेबांच्या कामाबद्दल मला काहीच माहिती नाही असं दाखवावं. ही गोष्ट मी साहेबांना कळू दिली नाही, कारण त्यांना जर समजलं असतं की त्यांच्याविषयी मला सगळं काही समजलं आहे तर ते माझ्यासोबत काय करतील हे सांगता येणार नाही. म्हणून मी गप्प बसले. एक दिवस मी पाहिलं की साहेबांच्या टेबलावर एक फाईल ठेवलेली होती. ती फाईल उचलून मी खोलीत ठेवायला निघाले, तेवढ्यात ती फाईल माझ्या हातातून पडली आणि त्यातले बरेच कागद खाली पडले. मी ते सगळे कागद गोळा करत होते तेव्हा माझी नजर एका फोटोवर गेली. तो फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो फोटो दुसऱ्या कोणाचा नाही तर माझ्या नवऱ्याचा होता. हे पाहून मला धक्का बसला. माझ्या नवऱ्याचा फोटो इथे काय करत होता? मी विचार करू लागले की जर साहेबांना कळलं की मी हा फोटो पाहिलाय किंवा या फोटोमधला जो माणूस आहे मी त्याची बायको आहे, तर ते मला सोडणार नाहीत. त्यावेळेला मी भीतीपोटी पटकन सगळी कागद गोळा केली, फाईल व्यवस्थित केली आणि साहेबांच्या खोलीत परत नेऊन ठेवली. पण आता मला खूप भीती वाटू लागली होती. आणि सगळ्यात मोठी चिंता ही होती की आता माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आणि तरीही मी या घरातून जाऊ शकत नव्हते, कारण या घराशिवाय माझं कुठेही ठिकाण नव्हतं. आणि त्या मुलाची मला सवय झाली होती. असं वाटायचं की तो मुलगा जणू माझाच आहे. त्याच्याशी माझं एक खास नातं निर्माण झालं होतं. पण त्याचबरोबर त्या फोटोंचं रहस्यही मला समजून घ्यायचं होतं. शेवटी त्या पोलिसाच्या हातात माझ्या नवऱ्याचा फोटो कसा काय आला? मला भीती वाटत होती की काहीतरी गडबड तर नाही ना होणार. कुठे असं तर नाही ना झालं की माझ्या भावांनी अभिषेकला शोधण्यासाठी या पोलिसाकडे तक्रार दिली असेल? पण माझ्या भावांनी तर अभिषेकला पाहिलंच नव्हतं. काहीच समजत नव्हतं. माझ्या डोक्यात असंख्य विचार यायला लागले होते. त्या माणसाला काही विचारायची माझ्यात हिंमतच नव्हती. मला इथे राहून 4 महिने झाले होते. त्या मुलाने आता मला मम्मी म्हणायला सुरुवात केली होती. मी त्याला कितीतरी वेळा समजावलं की मला मम्मी म्हणू नकोस, पण तो तरीही मला मम्मीच म्हणायचा. साहेबांनाही याचं काहीच वावगं वाटत नव्हतं. आणि मलाही त्या मुलावर खूपच प्रेम होतं. यानंतर 2-3 वेळा असं झालं की रात्री अचानक माझी झोपमोड झाली आणि पाहिलं तर वंश माझ्या बाजूला झोपलेला असायचा. पण सकाळी उठल्यावर वंश बेडवर नसायचा. आणि त्या फाईलमध्ये मी जो फोटो पाहिला होता काय ते एखादं स्वप्न होतं? पण ते चुकीचं नव्हतं. माझ्या नवऱ्याचा फोटो इथे असणं ही खरंच एक धक्कादायक गोष्ट होती. साहेबांनी मला एक मोबाईल दिला होता आणि सांगितलं होतं की जर तुला कोणाशी बोलायची गरज भासली तर तू या फोनवरून बोलू शकतेस. एक दिवस माझ्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला. मी घरच्या कामात बिझी होते, म्हणून तो कॉल मी उचलू शकले नाही. कारण माझा फोन खोलीतच पडलेला होता. जेव्हा मी बाहेर आले आणि माझा फोन पाहिला तेव्हा दिसलं की एका अनोळखी नंबरवरून कॉल आलेला होता. मी फारसं लक्ष दिलं नाही, पण काही वेळानंतर त्याच नंबरवरून एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये माझं नाव लिहिलेलं होतं. त्यात लिहिलं होतं, स्नेहा तू कशी आहेस? मला खूप आश्चर्य वाटलं की कोण आहे जो मला माझ्या नावानं ओळखतं. मला असं वाटलं की कदाचित इथल्या कोणत्या तरी कामवाल्या बायकांपैकी एखादी माझी गंमत करत असेल, म्हणून मी त्या मेसेजला उत्तरच दिलं नाही. पण त्यानंतर काही दिवस मेसेज आलेच नाहीत, त्यामुळे मी निर्धास्त झाले. मग हळूहळू दररोज रात्री त्या नंबरवरून मेसेज येऊ लागले. त्या मेसेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असायच्या, कधी माझ्या जुन्या आयुष्याबद्दल, कधी माझ्या भावांबद्दल, कधी माझ्या नवऱ्याबद्दल.
म्हणजे हा एक असा माणूस होता ज्याला माझ्याबद्दल सगळी काही माहिती होती आणि जो मला सतत मेसेज करत होता. माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं याला कसं कळलं हे मला कळतच नव्हतं. मला भीती वाटू लागली होती की हा कोण आहे आणि का माझ्या मागे लागले. मी ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नव्हते. तो मला म्हणायचा, तू मला मित्र समजू शकतेस, आणि म्हणायचा, तुला जर कुठलीही अडचण आली तर फक्त एक मेसेज कर, मी तुझी सगळी अडचण दूर करीन. पण मी आता घाबरले होते, म्हणून मी त्याचा नंबर ब्लॉक केला. पण मग तो नवीन नंबरवरून मला मेसेज पाठवू लागला. मी जितके नंबर ब्लॉक करत गेले तो प्रत्येक वेळी नवीन नंबरवरून पुन्हा संपर्क करायचा. अशा गोष्टी सांगायचा की मी अस्वस्थ होऊन जायचे. एकदा तर मला संशय आला की हे सगळं साहेब तर करत नाहीत ना. पण मग फक्त एक गैरसमज समजून मी तो विचार मनातून झटकून टाकला. पण हळूहळू हे सगळं खरं वाटायला लागलं. मला असं वाटायला लागलं की या घरातून माझं खाणं पिणं राहणं सगळं बंद होणार आहे. कसंही करून मला इथून निघून जाणं गरजेचं होतं. माझ्या जीवाला खूप मोठा धोका होता. पण इथे मी सन्मानानं राहत होते. जेव्हा मला साहेबांवर संशय आला तेव्हा मी त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. मला असं वाटायचं की तेच एकमात्र असे माणूस आहेत ज्यांना माझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे. शक्य आहे की तेच मला त्रास देत आहेत, कारण बऱ्याच वेळा असं व्हायचं की ज्या क्षणी माझ्या मोबाईलवर मेसेज यायचे तेव्हाच साहेबही मोबाईल वापरत असायचे. पण मेसेज करणाऱ्या त्या व्यक्तीची माझ्याकडून काहीही मागणी नव्हती. त्याचं फक्त एकच म्हणणं होतं की मी त्याच्याशी बोलावं, त्याला आपला मित्र समजावं आणि त्याच्यासोबत आपले सगळे प्रॉब्लेम शेअर करावे. खूप दिवस गेले आणि त्याने माझ्याबद्दल सगळं काही जाणून घेतल्यावरही ना मला काही नुकसान केलं ना कधी ब्लॅकमेल केलं. त्यामुळे हळूहळू मला त्याच्यावर विश्वास बसू लागला आणि मी त्याच्याशी बोलायला लागले. मी माझ्या अडचणी त्याच्याशी शेअर करत नसे, पण गप्पा करत राहायचे. तोही मजा मस्करी करायचा. आणि जेव्हा मी त्याला विचारायचे की तुला माझ्याबद्दल इतकं कसं माहिती आहे, तेव्हा तो काहीच उत्तर द्यायचा नाही. त्याच्या स्वतःबद्दल तो एवढंच सांगायचा की तो जॉब करतो आणि त्याने अजून लग्न केलेलं नाही आणि या जगात त्याचं कोणीच नाही. या जगात माझंही कोणी नव्हतं, म्हणून आमच्यात चांगली मैत्री झाली. मी प्रयत्न करत असे की कुणाच्या समोर त्याच्याशी बोलू नये, म्हणून मी त्याला ही गोष्ट सांगितली की मी तुझ्याशी कुणासमोर जास्त बोलू शकत नाही. यावर तो म्हणाला की काही हरकत नाही, मी याची काळजी घेईन आणि आपण आता फक्त रात्रीच बोलू. जेव्हा सगळे झोपलेले असायचे तेव्हा मी रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी चॅटिंग करत असे. उशिरापर्यंत चॅटिंग केल्यामुळे माझी झोप पूर्ण व्हायची नाही आणि जेव्हा मी उठायचे तेव्हा वंश घरात नसायचा. आता मला त्याच्याशी बोलायची सवय लागली होती. वंशबद्दल मी त्याच्याशी काहीच डिस्कस करत नव्हते, कारण ते माझं एक गुपित होतं आणि मी या घराचं गुपित कुणाशी शेअर करू शकत नव्हते. आणि तसाही तो कोण होता हे मला माहीत नव्हतं. त्याने जे काही स्वतःबद्दल सांगितलं होतं ते खरंच होतं का नाही हे मला माहीत नव्हतं. माझ्यासाठी तो फक्त एक टाइमपास झाला होता. तसंही मी दिवसभर एकटीच बोर व्हायचे. वंश संध्याकाळीच घरी यायचा आणि घरातले सगळे काम नोकरच करत असत. म्हणून त्याच्याशी बोलून माझा वेळ छान जात होता. 2-3 दिवसांपासून तो मला म्हणत होता की त्याला मला भेटायचं आहे, पण मी त्याला भेटायला तयार नव्हते कारण मी घराबाहेर जातच नव्हते. त्याचं म्हणणं होतं की तो स्वतः माझ्या घरी मला भेटायला येईल. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याला माहीतच नव्हतं की मी कुठे राहते. एक दिवस संध्याकाळी वंश आणि साहेब एकत्र घरात आले. साहेबांनी मला सांगितलं की संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर, कारण आज माझा बेस्ट फ्रेंड घरी येतोय. खूप दिवसांनी तो माझ्या घरी येतोय, त्यामुळे माझी इच्छा आहे की तू स्वतः त्याच्यासाठी स्वादिष्ट जेवण तयार कर. मी साहेबांना म्हटलं, ठीक आहे, मी जेवण तयार करते. मी बऱ्याच प्रकारचे पदार्थ बनवले होते. 3 तासांनंतर बाहेरून कुणाच्या बोलण्याचा आवाज यायला लागला. मला वाटलं की पाहुणे आले असतील. मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाले होते की त्या फोनवर बोलणाऱ्या मुलाला पूर्णपणे विसरून गेले होते. त्याने म्हटलं होतं की तो मला भेटायला येईल. जेवण तयार झाल्यावर जेव्हा मी किचनमधून बाहेर आले तेव्हा हॉलमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी अवाक होऊन पाहतच राहिले की अखेर माझ्यासमोर कोण आहे. मी चकित झाले होते. मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते, पण मला काहीच समजत नव्हतं. काही वेळाने मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या खोलीत पलंगावर झोपलेली होते. साहेब आणि तो व्यक्ती माझ्या पलंगाजवळ उभे होते. तो व्यक्ती दुसरा कोणी नव्हता तर माझा नवरा अभिषेक होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. मी धक्का बसल्यासारखी अभिषेकाकडे पाहत होते. मला विश्वासच बसत नव्हता की तो जिवंत आणि सुखरूप माझ्यासमोर उभा आहे. अभिषेकही माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत मला अश्रू दिसले. अभिषेक म्हणाले, स्नेहा, विश्वास ठेव, मीच आहे तुझा अभिषेक, जो तुझ्यावर खूप प्रेम करतो. बघ, मी जिवंत आहे. असं म्हणत ते माझ्याजवळ पलंगावर बसले. माझ्याही डोळ्यांत पाणी आलं होतं आणि मी त्यांना हात लावून पाहत होते. मला खात्री पटली होती की ते खरंच जिवंत आहेत आणि माझ्यासमोर बसले आहेत. मी त्यांच्या गळ्यात होऊन जोरजोरात रडू लागले. तेही मला घटमिठी मारून रडत होते. त्यांच्या जाण्यानंतर माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं आठवून मला खूप त्रास होऊ लागला होता.
माझ्यासोबत जे काही घडलं होतं त्या सगळ्या घटना मला पुन्हा आठवू लागल्या होत्या. मी अभिषेकला विचारलं, जर तुम्ही जिवंत होतात तर मग तो कोण होता ज्याचे अंत्यसंस्कार झालेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि ज्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये मी स्वतः पाहिला होता? मी अभिषेकला असंही विचारलं, जर तुम्हाला माहीत होतं की तुमच्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही तर तुम्ही इतके महिने मला सोडून का राहिलात? मी रडतच होते आणि सारखं बोलत होते. अभिषेक म्हणाले, कारण माझ्याकडे असे अनेक रहस्य आहेत जे ऐकून तू थक्क होशील. आज मी तुला एकामागोमाग एक सगळे रहस्य सांगणार आहे. सर्वात आधी तू ज्या रॉंग नंबर असलेल्या मुलाशी बोलत होतीस तो दुसरा कोणी नव्हे तर मीच होतो. मीच तुला म्हटलं होतं की मला तुला भेटायचं आहे आणि मी तुझ्या घरी येऊनच तुला भेटेन. बघ, मी इथे आलो ना. मी तुला कुठे बाहेर बोलावलं का? तेव्हा मला आठवू लागलं की ज्या गोष्टी तो मुलगा माझ्याशी बोलायचा आणि त्याला माझ्याबद्दल जेवढं माहीत होतं त्या सगळ्या गोष्टी मला आणि माझ्या नवऱ्यालाच माहीत होत्या. पण माझं लक्ष कधीच या गोष्टीकडे गेलं नव्हतं की अभिषेक जिवंत सुद्धा असू शकतो. मी अभिषेकला विचारलं, जर तुम्ही खरोखर जिवंत होतात तर तुम्ही इतका वेळ कुठे होता? मला तुमच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. अभिषेक म्हणाले, मी तुला माझ्याबद्दल सगळं सांगतो. जेव्हा तू तुझं घर सोडून इथे आलीस आणि आपण लग्न केलं त्यानंतर काही दिवसांनी तुझे भाऊ इथे आले आणि त्यांनी आपल्याबद्दल सगळी माहिती काढली. त्यांनी गावात सगळ्यांना सांगितलं की एका अपघातात तुझा जागीच मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर त्यांनी एका पोस्टमार्टम केलेल्या मृतदेहाला लोकांसमोर दाखवून हे सिद्ध केलं की तू खरोखरच मरण पावली आहेस. कारण जर गावकऱ्यांना हे कळलं असतं की सरपंचाची बहीण घरातून पळून गेली आहे तर तुझ्या भावांची खूप नाचक्की झाली असती. या बदनामीच्या भीतीपोटी तुझ्या भावांनी गावात खोटं बोलून तुझा मृत्यू झाला आहे असं सगळ्यांना सांगितलं. मी तुझ्याशी लग्न केलं होतं म्हणून तुझे भाऊ माझे शत्रू बनले. त्याचवेळी मला कळलं की तू आई होणार आहेस. मग मी तुला बहाण्याने डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरच्या मदतीने तुला गर्भपाताची गोळी दिली कारण माझं आयुष्य धोक्यात आलं होतं. माझी इच्छा नव्हती की तू लहान बाळाला घेऊन वनवन भटकावं कारण मी तुला सोडून जाणार होतो. मला समजलं होतं की तुझे भाऊ मला सगळीकडे शोधत आहेत. त्यांनी मला वारंवार नोकऱ्यांवरून काढून टाकायला सुरुवात केली होती आणि मी तुझ्या भावांमुळे इकडे तिकडे फिरत होतो. एक दिवस तुझ्या भावांना माझ्या मोबाईल नंबरचा पत्ता लागला. त्यांनी मला फोन केला. फोन करून त्यांनी मला मारण्याची धमकी दिली आणि म्हणाले की माझ्यासोबतच तुझाही जीव घेऊ. म्हणूनच मी तुला तिथं सोडून निघून गेलो होतो कारण ते लोक माझ्या मागे लागले होते. मला वाटत होतं की माझ्या जीवाबरोबरच तुझाही जीव धोक्यात येऊ नये. जर त्यांनी मला शोधून काढलं असतं तर नक्कीच मला मारलं असतं. पण जर त्यांनी तुलाही माझ्यासोबत शोधलं असतं तर तुलाही मारलं असतं. मला हे अजिबात नको होतं की ते लोक तुला काहीतरी इजा पोहोचवतील. एक दिवस मी रस्त्याने चाललो होतो तेव्हाच अचानक एका कारने मला उडवण्याचा प्रयत्न केला. पण माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी त्या अपघातातून वाचलो. मी गाडीसमोर येण्याच्या आधीच एक दुसरा माणूस त्या कारसमोर आला आणि तुझ्या भावाच्या कारने त्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्या क्षणी मी लगेच तिथून पळून गेलो. तुझे भाऊ मुद्दामून मला मारायचं बघत होते. त्यानंतरही तुझ्या भावाचा मला फोन आला आणि तो म्हणाला की जर तू वाचला आहेस तर असं समजू नकोस की तू प्रत्येक वेळी वाचशील. जोपर्यंत आम्ही तुला मारत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुझे भाऊ माझ्या जीवाचे दुश्मन बनले होते. माझ्यासोबत याआधीही खूप काही झालं होतं. मला नोकरीतून काढून टाकण्यात आलं होतं आणि अजून खूप त्रास दिला होता. तेव्हा मला माहीत नव्हतं की हे सर्व तुझे भाऊ करत आहेत. पण जेव्हा मला धमकीचे फोन यायला लागले आणि स्पष्टपणे सांगितलं गेलं की आम्ही तुझा जीव घेणारच तेव्हाच मला समजलं की हे तुझेच भाऊ आहेत जे माझ्या मागे लागले आहेत. तू ज्या घरात राहत होतीस तो माझा मित्र आहे, माझा बालपणीचा मित्र. आणि तो एक पोलीस अधिकारी आहे. मी त्याच्याकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझी मदत केली. 1 महिना मी माझा जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळत होतो. पण मला तुझी खूप चिंता वाटत होती. माझा मित्र एकटा राहतो हे मला माहिती होतं म्हणून मी त्याला सांगितलं की तू काहीही करून माझ्या बायकोला तुझ्या घरी घेऊन जा आणि तिला तिथं थोडी सुरक्षित जागा दे जेणेकरून ती त्रस्त होणार नाही. माझ्या मित्राने जर तुला सरळ सांगितलं असतं की माझ्या घरी चल तर तू इतक्या सहजपणे त्याच्या घरी जाण्यास तयार झाली नसतीस. म्हणून त्याने असं ठरवलं की जर तो तुला मुलगा वंशची काळजी घेण्याची विनंती करेल तर तू नक्कीच तयार होशील आणि तू सहजपणे त्याच्या घरी राहायला जाशील. तिथं तू पूर्णपणे सुरक्षित होतीस आणि आता माझं सगळं टेन्शन संपलं होतं. माझ्या मित्राने त्या तुझ्या भावांना अटक केली ज्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता आणि मला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. जोपर्यंत मी तुझ्या भावांना पोलिसांच्या हवाली करत नाही तोपर्यंत मी तुझ्यासमोर येऊ शकत नव्हतो. खूप दिवसांपर्यंत माझ्या मित्राने मला तुरुंगातच एका खोलीत लपवून ठेवलं होतं कारण जर मी बाहेर पडलो असतो तर तुझ्या भावांनी काही ना काही करून माझा ठावठिकाणा शोधून मला ठारच केले असते. माझ्या मित्राने तुरुंगात माझी खूप काळजी घेतली आणि जोपर्यंत त्याने तुझ्या भावांना पकडून जेलमध्ये टाकलं नाही तोपर्यंत त्याने मलाही बाहेर येऊ दिलं नाही. कारण माझ्यासाठी जेलच अशी एक सुरक्षित जागा होती जिथे मी पूर्णपणे सुरक्षित होतो. आता तुझे भाऊ जेलमध्ये आहेत आणि मी तुझ्यासमोर आलो आहे.
हे सगळं तुझ्या भावांनी फक्त त्या एका गोष्टीसाठी केलं होतं की तू जो निर्णय घेतलास त्याचा बदला घेता यावा. पण माझं नशीब चांगलं होतं की माझ्या मित्राने मला त्याच्या स्वतःच्या पोलीस स्टेशनमध्ये जागा दिली. मी अभिषेकला विचारलं, माझ्या मनात अजून एक प्रश्न सतत फिरतोय, वंश दररोज सकाळी उठून कुठे जायचा? तेव्हा साहेब म्हणाले, माफ करा वहिनी, तो माझा मुलगा आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला इथे आणलं. माझी पत्नी ह्या जगात नव्हती आणि माझ्या मुलाला आईची गरज होती. माझ्या पत्नीचं निधन झालं होतं. तिची तब्येत खूपच खराब होती आणि त्या दुःखात माझा मुलगा सतत रडायचा. त्याची अवस्था फारच वाईट झाली होती, कारण तो आपल्या आईसोबतच झोपायचा. जेव्हा मी तुम्हाला इथे आणलं तेव्हा मला माहीत नव्हतं की तो तुम्हाला आई मानेल की नाही. तुम्ही त्याला प्रेमाने झोपवू शकाल की नाही हेही मला कळत नव्हतं. पण पहिल्याच दिवशी त्याने तुम्हाला आपली आई मानलं आणि शांत झोपला. सकाळी तो बोर्डिंग स्कूलला जातो आणि संध्याकाळी परत येतो. माझ्या पत्नीची तब्येत खराब होती म्हणून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं होतं आणि रात्री मी त्याला घरी घेऊन यायचो. सकाळी उठल्यावर पुन्हा त्याला शाळेत पाठवायचो. पण तुम्ही माझ्या वंशाची खूप चांगली काळजी घेतलीत. मी तुमचा ऋणी आहे. अभिषेक त्याच्या मित्राला म्हणाला, तूही तर आम्हाला खूप मदत केली. तुझ्यामुळेच आज आम्ही दोघं नवरा बायको एकत्र आलो आहोत. आता आम्ही दोघंही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी लागली आहे आणि आम्ही साहेबांच्या घरीच राहतो. साहेब म्हणाले होते की तू माझ्या मुलाची काळजी तशीच घेतली जशी त्याची आई घेत होती, कारण वंश तुझ्याशी खूपच अटॅच झाला आहे. आणि मी वंशला नेहमीच आईसारखं प्रेम दिलं म्हणून आम्ही त्यांच्या घरीच राहत होतो. मला अभिषेकची साथ पुन्हा मिळाली होती, त्यामुळे मी खूप आनंदी होते. माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपल्या होत्या. पण माझ्या भावांनी जे केलं ते माफ करण्यासारखं नव्हतं. त्यांच्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. आज माझे भाऊ तुरुंगात आहेत आणि त्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे. एक दिवस मी त्यांना भेटायला तुरुंगात गेले होते. दादाने माझी आणि अभिषेकची माफी मागितली. आम्ही त्यांना माफ केलं. मी दादाला सांगितलं, दादा, मी तुम्हाला एका अटीवर माफ करेन, तुम्ही आता आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. आम्ही खूप आनंदी आहोत. तुम्ही कधीही आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही असं वचन द्या. दादानेही मान्य केलं. माझ्या बहिणीला आनंदात बघणं हेच माझं स्वप्न होतं. जर तू अभिषेकसोबत आनंदी आहेस तर माझ्यासाठी तेच खूप आहे. आता माझ्या आयुष्यात सगळं काही ठीक आहे आणि मी माझं आयुष्य आनंदात घालवत आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.